मी संजय गायकवाड. सेवानिवृत्त झाल्यानंतर बापू भवनला जाण्याची माझी एक इच्छा होती. त्याप्रमाणे मी तिथे ट्रीटमेंटला गेलो. बापू भवनचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 9. यावेळेत या ठिकाणी नैसर्गिक उपचार केले जातात. मी गेलो होतो, पायाला मुंग्या होतं, येतात म्हणून गेलो होतो. त्यासाठी गेलो होतो. खूप छान ट्रीटमेंट आहे. या ठिकाणी सुरुवाती गेल्यानंतर वजन केलं जातं, केस पेपर काढला जातो, उंची मोजली जाते आणि 100 रुपये घेऊन केस पेपर काढला जातो. त्यानंतर डॉक्टरांकडे पाठवलं जातं. डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर तुम्हाला उपचार सांगतात काय करायचं ते. साधारण 6 दिवसाची ट्रीटमेंट असते. रोज साधारण 1 तास तुम्हाला नैसर्गिक उपचार दिले जातात. यामध्ये स्टीम असतं, कधी मसाज असतं, कधी मड थेरपी असते, ॲक्युप्रेशर असतं, अजून वेगवेगळे असतात. पण याचं स्वरूप तुमच्या आजाराच्या याच्यावर अवलंबून असतं. तुमचा आजार बदलला की याचं स्वरूप बदलतं. खूप कमी किमतीमध्ये आहे. एकूण साधारण याला 1000 रुपये खर्च आला. त्यात 6 दिवसाची ट्रीटमेंट झाली. या ट्रीटमेंटला जाताना एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जाशाल की तुम्ही अंडरपॅन्ट, बनियन, साबण, टॉवेल सर्व साहित्य घेऊन जा आणि पहिल्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू करा. जे जुनाट आजार आहेत त्याच्यासाठी इथं चांगली पद्धत आहे. पहिल्या दिवशी इनेमा दिला जातो, त्यामुळे पोट आतून पूर्णपणे साफ होतं आणि बरेचसे प्रॉब्लेम याच ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही पण जा, एक अनुभव घ्या. अत्यंत वाजवी दरात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ आहे. मी गेलो होतो या ठिकाणी मोठमोठे अधिकारी मला दिसले. मोठमोठे अधिकारी ही ट्रीटमेंट घेत असतात. आपण पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्यांच्याकडं खूप दिवस उपचार घेऊनसुद्धा काही फरक पडलेला नाही. अशा आजारांसाठी सुद्धा या ठिकाणी छान ट्रीटमेंट आहे. तुम्ही याचा अनुभव घ्या आणि त्याचे कमेंट मला नक्की सांगा. सोबत काही फोटो पण पाठवत आहे. काही अडचण असते तर मला नक्की विचारा. धन्यवाद. व्हिडिओ थोडा परत लांबवतो आहे, त्याबद्दल क्षमाचं. थोडी माहिती सांगायची राहिली होती. या ठिकाणी जेवण नाश्त्याची पण सोय आहे. त्यासाठी वेगळे पैसे घेतले जातात. यामध्ये अत्यंत नैसर्गिक पद्धतीने केलेला नाश्ता असतो आणि वाजवी किंमत असते, 30 रुपयापर्यंत मिळतो. तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्युप्रेशरच्या गोष्टी मिळतात. नंतर मातीचे लेप मिळतात किंवा काही जणांना मार लागला नंतर त्याला मोहरीचं चूर्ण मिळतं, ते लावायचं. असं वेगवेगळ्या आजाराच्या संबंधित या ठिकाणी साहित्य पण मिळतं. तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही पहिल्या दिवशी केल्यानंतर तुमचा दिवस वाया जायला नको म्हणून तुम्ही काय करावं, पहिल्या दिवसापासून तयारीतच जा. तेव्हा पहिल्या दिवसापासून तुमची ट्रीटमेंट सुरू होईल आणि 1 दिवस तुमचा काउंट होईल. तर त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.